राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। सांगलीच्या वाटेगावमधील दरा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याच्या दर्शनाने दहशत पसरलेली आहे। त्यात लाईटचे लोड शेडिंगमुळे परिसरात आणखीनच बिबट्यांची दहशत वाढलेली आहे। ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागले। वाटेगाव तालुका वाळवा येथील दरा परिसरात गेल्या 4-6 महिन्यांपासून बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे। या परिसरात या 4-6 महिन्यात एका माणसावर हल्ला होतोय, तसेच एका शेतकऱ्याच्या पाठीमागे बिबट्या लागल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतायत। परिसरातील छोटी मोठी कुत्री, छोटी मोठी पाडसं, शेळ्या मेंढ्या असे अनेक प्राणी गायब झालेले आहेत। मागील आठवड्यात एका मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून 7 ते 8 शेळ्या मेंढ्यांना जखमी केल्याची घटना घडलेली आहे आणि ही माहिती ग्रामस्थांकडून मिळते आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील कोणीही शेतकरी महिला आपल्या शेताकडे जाण्याचे धाडस करत नाही। रात्री या परिसरात एक गाई म्हैशीच्या गोठ्याजवळ बिबट्या दबा धरून बसला होता। शेतकरी वैरण टाकायला गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याचं दर्शन झालं। आरडाओरडा केल्यानंतर हा बिबट्या तिथून पळून गेला आणि याबाबत वनविभागाला वारंवार कळवून सुद्धा वनविभागाने यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। आणि यावर वारंवार तक्रारी करून देखील वनविभाग लक्ष देत नसेल तर बिबट्याने आमच्यावर हल्ला करून आमचा जीव गेल्यावर वनविभाग यावर कारवाई करणार का, असा सवाल या निमित्ताने शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। सध्या स्थितीला वाटेगावातील या भागामध्ये लोड शेडिंगमुळे लाईट बंद करण्यात आलेली आहे, त्यामुळे येथील लोकांच्या जीविताचा धोका अधिकच वाढलेला आहे आणि या गोष्टीची दखल शासनाने घ्यावी। लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे। नमस्कार, माझं नाव अक्षय थोरात, राहणार वाटेगाव। मी रात्री सुमारे 7:30 पावणे 8 वाजता वस्तीवरती आलेलो जनावरांना वैरण टाकण्यासाठी। जनावरांना वैरण टाकल्यानंतर मला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला। बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आल्यावर मी बॅटरी पाडून बघितली। बॅटरी पाडून बघितल्यानंतर मी व्हिडिओ केल्यानंतर मला बिबट्या दिसल्यानंतर मी ओरडल्याबरोबर तो पळून गेला। नमस्कार, मी प्रदीप ठोंबरे, मी वाटेगावचा रहिवासी आहे। गेल्या 4 ते 6 महिन्यापासून या सातदरा परिसरामध्ये बिबट्याने इतका धुमाकूळ घातलाय की आमचं जीणं मुश्किल करून ठेवले। या 4-6 महिन्यामध्ये आम्ही वन विभागाकडे जवळजवळ एक 7 ते 8 वेळा तक्रार केली आहे, परंतु वन विभागाने यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही। तरी वन विभागाने आम्हाला सांगावं आम्ही शेती करायची का सोडून द्यायची, नाहीतर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा। आणि त्यात आता विषय असा झाला आहे, MSEBीने लोड शेडिंग चालू केलं आहे, त्यामुळे या भागामध्ये लाईट सुद्धा नाही। मग लोकांच्या उघड्यावरती असणाऱ्या वस्त्या, त्यांची घरं असतील, इथं राहणारी जवळपास एक 50 ते 60 लोकवस्ती आहेत, तर त्यांनी इथं थांबायचं का आपलं कुठंतरी गाव सोडून निघून जायचं, हे वन विभागाने आम्हाला सांगावं। एवढंच आमचा त्यांच्याकडे प्रश्न आहे।